स्वागत आहे मंडळी. कसे आहात आपण? बरे आहात ना? आजच्या भागामध्ये आपण आजच्या दिवसाचं काय महत्त्व आहे ते पाहणार आहोत. अर्थात संस्कृतमध्ये वाक्य आहेत, आपण त्यांचे अर्थ बघूया. अद्य अधिकमासस्य प्रारंभदिनः अथ एव प्रक्षुब्ध प्रतिपदा वर्तते. म्हणजे काय? अद्य म्हणजे आज. आज अधिक मासस्य अधिक महिन्याचा प्रारंभ दिन म्हणजे सुरुवातीचा दिवस म्हणजेच काय? शुद्ध प्रतिपदा आहे. आता या अधिक मासाचं काय काय वैशिष्ट्य आहे ते आपण पाहूया. एषः मासः पुरुषोत्तम मासः मलमासः अपि कथ्यते. या महिन्याला अधिक मास एवढंच एकच नाव नाही, तर पुरुषोत्तम मास किंवा मलमास असं सुद्धा म्हटलं जातं. कथ्यते म्हणजे म्हटलं जातं. 3 वर्षांनी अनंतरम म्हणजे 3 वर्षानंतर. अनंतरम म्हणजे नंतर. आपल्याला अर्थ माहिती आहे. त्रीणी पण आपल्याला आकडा माहिती आहे. 3 वर्षानंतर एषः मासः संपद्यते. हा महिना येतो. म्हणजे दर वर्षामध्ये काही अधिक महिना येत नाही. दर 3 वर्षांनी मात्र एकदा हा 13वा महिना असं म्हटलं तरी चालेल येतो. आता याचं वैशिष्ट्य आणखीन काय आहे? तर एतस्मिन् मासे श्री विष्णोः पूजनं संकीर्तनं उपासनां च क्रियन्ते. आता काय काय याचं वैशिष्ट्य आहे? तर या महिन्यामध्ये श्री विष्णूचं पूजन, कीर्तन, उपासना केली जाते. आध्यात्मिकदृष्ट्या एषः मासः महत्त्वपूर्णं विद्यते. आध्यात्मिकदृष्ट्या सुद्धा हा महिना अतिशय महत्त्वाचा मानला जातो. जनाः एतस्मिन् मासे दानं यज्ञं विष्णुनामस्मरणं च कुर्वन्ति. लोक या महिन्यामध्ये काय काय करतात? तर दान करतात, यज्ञ करतात आणि श्री विष्णूंचं नामस्मरण करतात. ईश्वरः एतस्मिन् मासे सर्वेषाम् इच्छापूर्तिं कुर्यात् इति मम शुभाशयः. इति मम शुभाशयः म्हणजे ही माझी शुभेच्छा आहे. काय? तर या महिन्यामध्ये सर्वांचे इच्छापूर्ती किंवा सर्वांच्या इच्छा पूर्ण ईश्वराने कराव्यात. ईश्वरः एतस्मिन् मासे सर्वेषाम् इच्छापूर्तिं कुर्यात् इति मम शुभाशयः. अशी माझी शुभेच्छा आपल्याला मी आज या अधिक महिन्याच्या निमित्ताने देते. आज इथेच थांबते. नेहमीप्रमाणे माझ्या या वाहिनीला आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आठवणीने कमेंटही द्यायला विसरू नका. जयतु संस्कृतम.